श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. नक्कीच बघा तुम्हाला यातून नक्की शिकायला मिळेल. ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने ओळख दाखवते किंवा नमस्कार करते, त्यावेळी समजून घ्या की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंत व्यक्ती आपण कमावली आहे. माऊली म्हणतात, जर माझं नाव तुमच्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. माचीच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो, म्हणून थोड्या घर्षणाने ती पेटून उठते आणि स्वतःच जळते. परंतु आपल्याजवळ तर डोकं आहे, मेंदूसुद्धा आहे. मग आपण का लहान सहान गोष्टीने पेटून उठतो? शांत राहा, स्वस्थ राहा, घर्षण करून पेटविणाऱ्यापासून सावध राहा. आपण जगण्यासाठी आहोत, जळण्यासाठी नाही. जीवन खूप सुंदर आहे, ते आनंदाने जगा. ही समर्था, माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक व घटना यांनी माझी परीक्षा घेण्यासाठी तूच पाठवत असतोस. माझ्या सकारात्मकतेला अजून प्रबळ करण्यासाठी, माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तूच त्यांना पाठवत असतोस. हेच आहे. आज आम्हाला बळ दे आणि आमच्या सदैव पाठीशी राहा. कुणाच्या वाईट विचाराने तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचं कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. कोणी कुणाच्या वाट्याचं नेत नसतं, तुझ्या वाट्याचं तुला मिळणारच आहे. झुकवणी मस्तक तुझ्या माऊली, नाम घेतोय तुझे गजानन माऊली. वरद हस्त लाभो तुझा सकलाशी, सूर ठेवा सदैव आम्हा लेकराशी. शिळ्या भाकरीला आणि फाटक्या चप्पलला कधीही नाव ठेवायचे नाहीत, कारण भाकरी आज शिळी आहे पण काल तिने आपलं पोट भरलं होतं. चप्पल आज तुटली आहे पण काल तिने आपल्याला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती हे फार मोलाची आहे. तिची किंमत वेळ आल्यावरच करते. स्वामी म्हणतात, वाईट दिवस पण गरजेचे आहेत आयुष्यात, त्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कशी कळेल? गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत जर आपण दुसऱ्याला दिली तर ते आपला फायदा घेतात. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार जपा. कुणालाही कमी लेखू नका, रडू नका, टोचून बोलू नका, टोमणे मारू नका, पान उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर हसू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही. विठ्ठलाला एकाने विचारलं, सर्वात महाग जागा कोणती? तो म्हणाला, जी आपण दुसऱ्याच्या मनात निर्माण करतो ती सगळ्यात महाग जागा. तिचा भाव करता येत नाही आणि ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं अशक्यच आहे. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचं दुःख जाणवत नाही. तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका, कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करून एक छानशी कमेंट नक्की करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जितका होईल तितका तुम्ही शेअर करा. त्यामुळे या व्हिडिओचा लाभ सगळेजण घेतील आणि सगळ्यांना काहीतरी शिकायला मिळेल. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही, मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही, कोणासाठी जाऊन गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही, कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडतही नाही. नाती 3 प्रकारची असतात, एक रक्ताची, दुसरी मांडलेली आणि तिसरी नात्यापलीकडची. संकट प्रसंगी जिथं काही रक्ताची नाती कामी येत नाही तिथं मानलेली नाती संकट निवारण्यास मदत करतात आणि जिथं रक्ताची मानलेली नाती नेमकी जवळ नसतात तिथं नात्यापलीकडचे सगळे सोयरे मदत करतात. ज्यांच्याशी तोंड ओळखीशिवाय पुरती ओळख नसते, म्हणून माणसांना आयुष्यात रक्ताच्या व मानलेल्या नात्यांसोबतच नात्यापलीकडचे सगळे सोयरे जमावले पाहिजेत, ज्यांचा चांगला अनुभव आयुष्यात एकदा तरी येतोच. संत गजानन महाराज, फक्त दुसऱ्याचं चांगलं होताना बघायची इच्छा ठेवा, आपल्याला कधीच काही कमी पडणार नाही, असे आमचे माऊली म्हणतात. कालच्या पावसात एक घटना घडली. झाडावर एक घरटं वाळल्याने अचानक पडलं. दोघेजण संपल्यासारखे स्तब्ध बसून होते. चिमणा म्हणतो, सकाळी बोलूया. चिमणी म्हणतो, हो. रात्र संपायची वाट बघत दोघे बसून राहिले. सकाळी स्वच्छ प्रकाश पडला. चिमणा उत्साहाने म्हणाला, निघूया आता, पुन्हा नव्या काड्या आणू. तिच्या डोळ्यात पाणी आलं. चिमणा म्हणाला, अगं वेडे, पाडणं त्याच्या हातात आहे तर बांधणं आपल्या हातात आहे आणि मदतीची वाट बघायला आपण काय माणसं थोडीच आहोत. चल निघूया. आणि त्याने उंच आकाशात झेप घेतली. यालाच म्हणतात जगणं. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि एक कमेंट नक्की करा. जय माऊली. धन्यवाद.